भाजपचे एकेकाळचे खंदे नेतृत्व आणि माजी मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांचे 2019 साली तिकीट कापल्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर संधी देऊन सन्मानितही केले। मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे स्वगृही परतत आहे। खुद्द एकनाथ खडसे यांनीच तसे संकेत दिले आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि जळगावमधील एरंडोल पारोळा विधानसभेचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। तसेच खडसेंना घेऊन चूक केली अशी कबुली खुद्द शरद पवार यांनी दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे। रावेर लोकसभेतून उमेदवारी देण्यासाठी आम्ही एकमताने एकनाथ खडसे यांचे नाव सुचवले होते, पण ऐनवेळी खडसेंनी माघार घेतल्यामुळे आमची मोठी अडचण झाली आहे। आम्हाला नवीन उमेदवार शोधावा लागला। एकनाथ खडसे यांच्या पक्षात प्रवेश देणे ही शरद पवार गटाची मोठी चूक होती। त्याऐवजी एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली असती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत झाला असता अशी खंत देखील डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केली आहे।